जालना महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान आणि मतमोजणी प्रतिनिधींसाठी कडक नियमावली जाहीर. जालना शहर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या पार्श्वभूमीवर मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेदरम्यान शिस्त, सुरक्षितता आणि पारदर्शकता राखण्यासाठी प्रशासनानं कडक नियमावली जाहीर केली आहे. बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सिद्दीकी इंजिनिअरिंग औद्योगिक वसाहत फेज 3 येथे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत मतदान आणि मतमोजणी दरम्यान पाळावयाचे नियम, प्रवेश व्यवस्था तसेच प्रशासकीय तयारीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. बैठकीत प्रतिनिधींना स्पष्ट सूचना देण्यात आल्या की मतदान आणि मतमोजणी केंद्रात प्रवेशासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेले अधिकृत ओळखपत्र आणि पास अनिवार्य राहतील. उमेदवाराला मतदान केंद्रांवर दिवसभरात केवळ 3 वेळाच भेट देता येणार आहे. सुरक्षा कारणास्तव मतदान आणि मतमोजणी केंद्रावर मोबाईल फोन किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण नेण्यास पूर्णतः बंदी राहणार आहे. मतदान केंद्रात शांतता राखणे बंधनकारक असून कोणत्याही मतदारावर दबाव टाकणे, राजकीय चिन्हाचे प्रदर्शन करणे अथवा मतदानाच्या गोपनीयतेचा भंग करणे हा दखलपात्र गुन्हा मानला जाईल, असे प्रशासनानं स्पष्ट केलं. मतमोजणी प्रक्रियेबाबत माहिती देताना सांगण्यात आलं की उमेदवारांनी त्यांचे प्रतिनिधी यांना एका ठराविक गेटवरच प्रवेश दिला जाईल. सर्व प्रतिनिधींनी एकत्रितपणे प्रवेश करणे आवश्यक राहणार असून मतमोजणीच्या कामकाजात कोणत्याही प्रकारचा प्रत्यक्ष हस्तक्षेप करण्यास मनाई असेल.